कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 2 वर्षापासून सर्व शाळा बंद पडल्या होत्या। शाळा बंद पडल्यामुळे मेळघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये साप व विंचूंचा सहवास वाढल्याचे दिसून येत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथे कोबरा नाग शाळेमध्ये निघाला होता। आता जिल्हा परिषद शाळा भोकरबर्डी येथे पुन्हा मोठा कोबरा नाग निघाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। भोकरबर्डी शाळा प्रशासनाद्वारे त्वरित स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटला संपर्क साधून त्यांना बोलविण्यात आले। माहिती मिळताच स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटचे संचालक अमर खांडेकर त्वरित भोकरबर्डी शाळेत आपल्या टीमसह पोहोचले आणि त्यांनी कोबरा नागाला मोहाच्या झाडातून काढून रेस्क्यू केले। मेळघाटात शाळेमध्ये साप निघाल्याची प्रकरणे समोर येत असून यामध्ये कोबरा नागाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे। या सापांना स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटकडून रेस्क्यू करण्याकरिता मोलाचे योगदान धारणी वासियांना मिळत आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।